महाराष्ट्र ज्योग्राफी इम्पॉर्टंट है, ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट है व्हेन इट कम्स टू MPSC राज्य सेवा एक्झामिनेशन. काही GS1चा आपला पार्ट आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्र सॉइल्स मृदेचे प्रकार याच्यावर क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो. सो मग आजचा हा जो व्हिडिओ आहे आपण इथे बघणार आहे की सॉइल जे टाइप्स आहेत त्याचं आन्सर स्ट्रक्चरिंग कसं करायचं, बिकॉज वी आर डीलिंग हिअर इट इन दी DWP डेली आन्सर रायटिंग स्ट्रक्चर. ठीक आहे. सो आय वेलकम यू टू द सेशन, वॉच इट टिल द एंड आणि तुम्हाला 100% या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला भेटेल. ओके. सो बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन आहे एक्सप्लेन सॉइल टाइप्स इन महाराष्ट्र विथ सुटेबल मॅप. येस, सिंपलचा क्वेश्चन आहे, क्लिअर कट डिमांड आहे क्वेश्चनची. हा म्हणतोय की व्हॉट इज व्हॉट आर दी सॉइल्स इन महाराष्ट्र. ठीक आहे. क्वेश्चन फार ट्रिकी नाहीये, क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड क्लिअर क्वेश्चन आहे जो आपल्याला आन्सर करायचा. मग काय करणार आपण इंट्रोडक्शन मध्ये. आता इंट्रोडक्शन कसं करू शकता, यू कॅन फर्स्ट डिफाइन सॉइल. ठीक आहे. नंबर ऑफ वे असू शकतात विच यू फाइंड सुटेबल. फर्स्ट, व्हॉट इज सॉइल. सॉइल इज एन अपर मोस्ट पार्ट ऑफ द अर्थ क्रस्ट विच हॅज प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल. बट आय फाइंड की हा इथे रिलिव्हेंट नाहीये. का? कारण क्वेश्चन हा सॉइल विचारत नाही, क्वेश्चन हा महाराष्ट्राचे सॉइल आणि इन्फॉर्मेशन विचारतोय. सो इथे जर तुमच्याकडे काही महाराष्ट्र सॉइल रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल तर ती स्टार्ट करा. ठीक आहे. दॅट वुड रादर बी व्हेरी हेल्पफुल. ठीक आहे. ऑर एल्स तुम्ही मग डेटा रिलेटेड काहीतरी सॉल्व्ह करू शकता ना, डेटा रिलेटेड काहीतरी सॉल्व्ह करू. मला असं वाटतं मी जर का करेल तर मी ब्लॅक ऑर कॉटन सॉइल सोबत स्टार्ट करेल, कारण महाराष्ट्र प्लेट्यूची महाराष्ट्राची एक क्रिटिकल आयडेंटिटी दॅट इज कॉटन और ब्लॅक सॉइल है ना. मग इथे आपण ब्लॅक सॉइल सोबत स्टार्ट केलं तर दॅट विल बी गुड. दॅट इज व्हॉट माय अंडरस्टँडिंग. यू मे हॅव सम डिफरंट वे, बट मी तुम्हाला वे सांगितलं. सो दी सॉइल्स ऑफ महाराष्ट्र आर highly diverse and they are reflecting almost all types of soils there in the country. However, black cotton soil is one of the most important type of soil here in the state. Okay, so मग हा झाला आपला इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन काय केलंय आपण, सिम्पली इंट्रोडक्शन आपण केलंय आयदर विथ दिस वे, जिथे आपण 20-25 वर्ड्स काय केले स्पेंड केले, कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला 150 वर्ड्सची लिमिटेड 10 मार्क्स साठी हा क्वेश्चन आपण कन्सिडर करतोय. मग मेन बॉडी मध्ये काय करणार आपण, मेन बॉडी मध्ये मग आपण तिथे राईट करणार आहोत. ठीक आहे. मग इथे सगळ्यात आधी काय येईल तर मला वाटतं तुमचा इथे यायला पाहिजे मॅप ऑफ महाराष्ट्र सॉइल. ठीक आहे. सो मॅप ऑफ महाराष्ट्र सॉइल जर का इथे आला, दॅट इज व्हॉट ऍडव्हान्टेज इटसेल्फ, कारण इव्हॅल्युएटरला इथून क्लिअर कळेल की तुम्हाला ती अंडरस्टँडिंग आहे. मग कोणता मॅप तुम्ही ड्रॉ करणार, मग यू विल बी ड्रॉइंग दिस मॅप. ठीक आहे. सॉइल्स ऑफ महाराष्ट्र मॅप, जिथे अल्युवियल सॉइल आहे कोकण प्लेन रिजन मध्ये, कोकण रिजन. ठीक आहे. लॅटराइट सॉइल आहे हियर इन दी वेस्टर्न घाट, पर्टिक्युलरली सदर्न सेक्शन, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पार्टला. थर्ड मध्ये आहे रेड सॉइल हियर इन द विदर्भा and there, and the most significant type of soil there in the Marathwada, Khandesh region, विदर्भाचा पार्ट आहे सगळ्याच रिजन मध्ये ईस्ट ऑफ दिस वेस्टर्न घाट, दॅट इज दी ब्लॅक सॉइल और दी डेक्कन प्लेट्यू सॉइल. ठीक आहे. कॉटन सॉइल ज्याला म्हणतो. आता मग काय करायचं आहे, मग हिअर यू नीड टू एक्सप्लेन है ना. दस based on the pedology, right, there are 4 major types of soil here in the country. ठीक आहे. 4 major types. However, these are not only 4, there are other types as well. ठीक आहे. मग अदर टाइप्स कोणते मी तुम्हाला आधीच सांगतोय, म्हणजे तुम्हाला हे एक्सप्लेन करायला इझी राहील. बघा, ब्लॅक, लॅटराइट, कोस्टल सँडी, अल्युवियल सॉइल, रेड, येलोइश ब्राउन सॉइल, ऑल्सो रेड सॉइल ज्याला म्हणतोय. मग त्याच्या अदरवाइज कोर सॉइल आहे, ग्रे सॉइल आहे आणि सेलिन मार्शी सॉइल सुद्धा आहे, बट ते फार मेजर सिग्निफिकंट नाही, म्हणून आपण 4 प्लेनली एक्सप्लेन करतो, बट यू कॅन मेन्शन दिस अदरवाइज ऑल्सो. मग तुम्ही काय केलंय पहिले, मग तुम्ही ब्लॅक सॉइल एक्सप्लेन केलंय. ठीक आहे. ब्लॅक सॉइल इट इज ऑल्सो नोन एज कॉटन सॉइल और रेग्युलर सॉइल ऑल्सो. ठीक आहे. कॉटन और रेग्युलर सॉइल, कारण दॅट इज वन ऑफ द मोस्ट प्रोडक्टिव्ह सॉइल फॉर दॅट पर्टिक्युलर केस. मग इथे ब्लॅक सॉइल इज ऑल्सो नोन एज विदर्ड सॉइल. विदर्ड का, कारण वेदरिंग प्रोसेसचा हा रिझल्ट आहे. महाराष्ट्रामध्ये वन ऑफ द लॉंगेस्ट एरिया है ना, लार्जेस्ट एरिया ऑल्सो यू विल फाइंड ऑफ द ब्लॅक सॉइल. इट इज that soil that is weight, sticky on weight, that is sticky on weight and cracky on drying. That is what the very nature of this
ब्लॅक सॉइल. कॅल्शियम रिच आहे, कॅल्शियम कार्बोनेट रिच सॉइल आहे, दिस ब्लॅक सॉइल अँड दॅट मेक्स इट रॅदर द केस. ठीक आहे, मॅच्युअर सॉइल ऑल्सो. त्याच्यानंतर येईल मग सेकंड रेड सॉइल, रेड अँड ब्राऊन सॉइल ऑल्सो यू मे कन्सिडर, येलो ब्राऊन. ठीक आहे, दॅट इज दिस सॉइल. दिस सॉइल बेसिकली इन दी विदर्भा. ठीक आहे, विदर्भा रिजन, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या पार्टमध्ये आणि काही पार्ट्स ऑफ अकोला वगैरे इथे पण असू शकतो. त्याच्यानंतर आहे मग प्लेनली इन दी वेस्टर्न घाटवाला रिजन, जो थर्ड डिव्हिजन बघितलाय, पालघर, नाशिक. ठीक आहे, नाशिक, पुणे, नगर, इथे या रिजन मध्ये रेड आणि ब्लॅक सॉइल. मग कशी आहे रेड सॉइल? इथे आहे आयरन ऑक्साईडचा एक्सेसिव्ह कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यामुळे आयरन ऑक्साईड Fe2O3 याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे याचा कलर रेड झालाय. बट सॉइल कधी कधी येलो होते, जेव्हा ही सॉइल ह्युमिड असेल तेव्हा ही सॉइल you will find yellow color पण असेल, red yellow soil also. It is famous for, it is helpful for the production of that of the राईस ऑल्सो. ठीक आहे, किंवा अदरवाईज मग तुम्ही बघणार राईस प्रोडक्शन असेल, व्हीट प्रोडक्शन असेल, किंवा मग अगेन काही लोकल क्रॉप्स पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये ते याच्यावर इथे घेतले जातात. थर्ड सॉइल आहे आपली लॅटराइट सॉइल. लॅटर इट मीन्स बेसिकली ए ब्रिक, राईट, हार्ड. याचं टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जेव्हा याला आपण सरफेस मध्ये असतो तेव्हा सॉफ्ट असते, बट जसे सरफेस आणि ऍटमॉस्फिअरला एक्सपोज करणार ही सॉइल हार्ड होऊन जाईल. अल्टरनेट वेट आणि ड्राय सीझनला ही सॉइल एक्सपोज असेल, दॅट लीड्स टू लॅटराइट सॉइल. इंडियामध्ये 4% एरिया आहे, स्टेटमध्ये याचा ऑलमोस्ट 5 to 7% एरिया जो आहे लॅटराइट सॉइलला. व्हेरी फेमस फॉर कॅशू कल्टिवेशन, व्हेरी फेमस फॉर कोकोनट कल्टिवेशन ऑल्सो, फाउंड इन द हायर रिचेस ऑफ द वेस्टर्न घाट्स अँड इवन इन दी कोकण प्लेन ऑल्सो, दिस पर्टिक्युलर सॉइल. ठीक आहे, आणि फोर्थ जी सॉइल असेल दॅट इज alluvial soil. Yes, alluvial, but that is large or large size rock soil, unfined or unrefined soil आहे alluvial. का? कारण या ज्या रिव्हर्स वेस्ट फ्लोईंग कोकण रिव्हर्स आहेत त्या ऍक्च्युअली सिग्निफिकंट डेल्टा फॉर्मेशन करत नाही. मग डेल्टा फॉर्मेशन होत नाही तर फक्त मटेरियल डिपॉझिट होतोय, बट तो काही फार फाईन मटेरियल नाहीये, म्हणून मग इथे जनरली प्रोडक्शन होतं राईसचं, और यू विल फाइंड कॅशूचं पण होईल, कोकोनटचं पण कल्टिवेशन होईल. दॅट मीन्स की जे क्रॉप कोस्टल कंडिशन्स आणि लेस फाईन अल्युव्हियल सॉइल सस्टेन करू शकता, त्या सॉइलचं तिथे, त्या क्रॉपचं तिथे कल्टिवेशन होणार. इथे आपण मॅप ड्रॉ केलाय, इथे एक्सप्लेन केलंय. आता मग कन्क्लुजन मध्ये काय करणार आपण? कन्क्लुजन, दस in Maharashtra, apart from the above mentioned, there are soil, saline marshy soils also, cracky soils also, है ना? These are various soils, those you find in the Maharashtra, making the state very productive as well. So that is what making this particular case. Thank you. So this is what about the this question, soils of Maharashtra. I think you got it. So if you have any doubt, you can simply comment me. Like करा, share करा, subscribe करा. Thank you.